होऊ शकत नाही. परमात्मा भृगु ऋषीनं मारलेली लाट कोणाला देत नाही आणि परमात्म्यानं धारण केलेला कौस्तुभामणी बाकी सर्व आणि ज्यांनी एका वाटीभर अपेक्षा भगवान सांगतात वाटीभर तू किती दिवस केला. मी देव आहे, माझी ख्याती आहे, मी उदार आहे, मी जगाचा त्रिभुवनाचा मालक आहे, मी तुला जगाचा सागर देऊन टाकतो. जनावरांनी बरोबर मागा तुझे भक्तयासाठी अवघ्या श्रावणी वाटी उपमंडू भेद भागवतामध्ये ध्रुवमाला सांगितलं की देवा माझी सावंत आणि मला बापाच्या मांडीवर बसून देत नाही, मला बापाची मांडी दे. देवाने तिकडे बागपतीनुसार आहे आणि मांडी सुद्धा नश्वरच आहे असं पण देऊन टाकलं ध्रुवमाळाला. आजही आकाशामध्ये सगळे तारे फिरतात ध्रुवमाळाला आठवत पण परमार्थात आपण आल्यानंतर आपली प्रार्थना चुकली. हे जीवन केव्हा बाबा सांगत पाहिजे. भागवतामध्ये वसुदेवाचा आणि नारदाचा संवाद आहे. देवकी मातेनं आणि वसुदेवानं उत्तम केलं. परमात्मा प्रसन्न झाले आणि परमात्मा प्रसन्न झाल्यानंतर वसुदेवाला आणि देवकी मातेला सांगतात तुला काय इच्छा आहे तुमची. त्यांनी सांगितलं प्रभू आमची इच्छा असेल आम्हाला तुमच्यासारखाच नाही तुझ्यासारखाच देवाने सांगितलं माझ्यासारखा या त्रिभुवनामध्ये येत नाही. तुला म्हणे नव्हे आले का सारखा तो माझा सखा माझ्यासारखा दुसरा कोणी नाही. पण यशोदा माता गवळीला सुद्धा हे सांगणार सरळ माझा वेळ आहे याला नाही दुसरा जोडावे. तुम्ही याचे संबंध सोडायला गोकुळ जाणारे याला दुसरा जोडा नाहीये, याच्यासारखा दुसरा नाहीये. याचा अर्थ असा आहे मीच तुमचा जोडा होतो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा देवकी मातेच्या आणि वसुदेवाच्या उदरी जन्माला आले. सगळे युद्ध झालं आणि त्यावेळेला द्वारकेमध्ये गेले. द्वारकेमध्ये गेल्यानंतर जेव्हा नारदजी येतात तेव्हा नारदजींना नमस्कार करून वसुदेव सांगतात नारदजी आमच्या मृत्यूजवळ आलेला आहे, आम्हाला काहीतरी ज्ञान सांगा. जोपर्यंत आपल्याला ज्ञान होत नाही नुसत्या पोपटपंची ज्ञानाने आपण मुक्त होत नाही. अपरोक्ष ज्ञानाचा साक्षात्कार व्हावा लागतो तेव्हा आपण मुक्त होतो. आणि मग नारदजी आपल्याला वसुदेव मला नवल वाटतंय पाण्यात राहणारे मासे आणि पाण्याने व्यापतोय. अहो ब्रह्मज्ञानाचा सागर ब्रह्मज्ञानाचा मूर्तिवंत पुतळा भगवान श्रीकृष्ण परमात्मा तुमच्या घरी राहतोय. त्यांनी सांगितलं राहतोय बरोबर आहे तर माझं बरोबर सुद्धा माझी प्रार्थना तुझी आणि वर्णन करण्यासाठी भागवतामध्ये ज्ञापूर्वी आराधे देवराया देव भजन नमस्कार देवाया प्रणव देवाया तो हा माझा पुत्र श्रीकृष्ण
सागर तू माझे चरण हवे मला तो प्रकार सांगत नाहीये बाबा तुम्ही आम्हाला काहीतरी सांगितलं पाहिजे मला तो प्रकार सांगत नाही का सांगत नाही त्याचं कारण असेल आमची प्रार्थना जर आपली प्रार्थना चुकली तर परमार्थाचा हेतू बनवतो आपली प्रार्थना चुकली आपण पिशाचाच्या ओढीला जातो मग ज्ञानोबांनी फार मोठं प्रार्थना सांगतात गरिबीनं पिकलेला एक मनुष्य त्यांनी विचार केला गरिबीमध्ये काय असते राहण्यामध्ये नपेक्षा आपण मेलेलं बरं आहे का आपण मेलं म्हणजे आपलं दुःख समाप्त होत समजावू नका आणि आपली जर अपेक्षा असेल तेव्हा मला मरण काय येत नाही तर त्याला माणूस मानू नका त्याला गाढव माना मरण जो मागे गाढवा मरणाची अपेक्षा करू नका कोणतीही परिस्थिती समोर होत्या तिच्यावर मात करत आपण पुढे गेलं पाहिजे मरण हा शहाणपणाने त्याला सांगितलं बाबा करू नको अरण्यामध्ये जा तप कर साधना कर भजन कर आणि तरी भगवान शंकरांची साधना केली भगवान शंकर प्रसन्न केले जीवनामध्ये असे काही प्रसंग येतात एक सुभाषितमध्ये वाटते काही लोकांचं शरीर वाढतं काय वाटतंय शरीर वाढते अवयव वाढतात पण त्यांचं ज्ञान वाढत नाही सुभाषित करण्यास सुरू केलं मूर्खस्य गात्राने वर्धनते ज्ञानच वर्धनते मूर्खाचे अवयव वाढतात मूर्खाचं ज्ञान वाढते आणि अशा मूर्खाचे जर भेट झाली त्याला चुकूनच पुढे जावं लागतं त्याला समजत पाहिजे अवयव मोठे असतो भगवान शंकराचार्य सांगेल हा मूर्खच आहे पण याने साधना केली त्याने एका वाक्याचा काय हवंय तुम्हाला त्याने सांगितलं काय एका वाक्यात काय हवं आपण जर सकाळ जेव्हा मला लग्न करून दे बंगला मिळणार नाही जर बंगला मिळाला गाडी घेतली जमीन मिळणार नाही जमीन घेतली तर वीज मिळणार नाही काय मागावं आणि एका वाक्यात घ्यायचे अशी मला व्यवस्था करून द्या असं वरदान मला द्या की मी हात मारून ती वस्तू शोधायची घरी आला काय आनंद मला असेल पण घरी आला की बायको हो एक महिना घरातून बाहेर गेला तर काही आणलं का नाही झालं अशी शक्ती मला प्राप्त झाली असं वरदान मी प्राप्त करून आलोय की मी ज्या वस्तूला हात लावून ती वस्तू शोधेन तर चपात्या लाटता नुसता हात लावला गावात वेगळं वेगळं आणि तुझ्या शहरात वेगळं वेगळं शहरात लहान आहे आणि गावात वेगळं असं मोठे ग्रामीण भागामध्ये मोठ्या वेगळ्या तुमच्या 5 चपात्या गावात 5 पडले पाच आणि त्या आनंदाच्या घरामध्ये काय करावं पण भेटायला काहीच नाही ना मग तिनं काय केलं चपातीला तेल लावण्यासाठी याने वाटेला हात लावला की नुसती वाटी सोन्याची झाली नाही मग याला सहवाटी सोन्याची झाली त्या घरात सोन्याचं नाही वेल सोन्याचं तेल सोन्याचं वाटी सोन्याची काय काहीच नाही काय करावं ठीक आहे चुलीवर स्वयंपाक
बसला तेव्हा दानबुद्ध झाला होता. पण ज्या वेळेला लोभ मनामध्ये निर्माण होतो, लोभाने पण शास्त्रात बोलत नाही, जस्ट औषधा तुम्ही बसता गरम त्याच्या काय पाहिलं आनंद झाला. तिच्या घरामध्ये 1 ग्रॅम सोनं नाही, गरज सोन्याचं, तेल सोन्याचं, वाटे सोन्याची, तवा सोन्याचा, आता फेका होता एवढा हा घातला खाली सगळा होता त्याच्या हातावर भेटला. दुसरं संपादन आपल्याला हात लावला एवढा मोठा सोन्याचा बसल्या मनात करून करा. 1,53,000 गुणिले एवढा मोठा होता. किती मोठी होती पैसे धर्मस्तू फेकतेस मी चालू म्हणतो. 1 महिना झाला माझ्या पोटामध्ये पाण्यावर ठेव नाही, 8 वर्षी माझ्या पोटात काही रात्री तांब्या आणि याच्यासमोर त्याने तांब्याला हात लावल्याबरोबर नुसता तांब्या सोन्यात होता, पाण्यासह तांब्या सोन्यात मग तिच्या आत्मेमध्ये उजेड पडला. हिला आता नवरा आहे, जर याने माझ्या अंगाला हात लावला सुद्धा सोन्यात होणार आहे. दुसऱ्या खोलीत हा त्या खोलीत विचारलं दादा एवढं सोनं मिळालं त्या खोलीत काय करते म्हणजे इथून पुढचं वागणं तुम्ही त्या खोलीत नक्की या का. जर तुम्ही मला हात लावला मी सोन्याचे झाले, सोन्याला काय करू. काय झालं तिथं ताट केलं, चटणीला हात लावला, मला हात लावला, त्याला हात लावला, भेट सोन्याचा, बाईला हात लावला, बाईला श्वास सोन्याचे, भाजीला हात लावला, भाजी सोन्याची, पापडाला हात लावला, पापड. मला तुम्ही सांगा, मी ब्रह्मचारी वंशी माझ्याकडे ग्रॅम सोडून नाही, पण जर तुम्ही सोनं खात असाल मी तुम्हाला सोन्याचं खात असाल तर सोनं खाता तुम्ही नाही. कोणीही हात सुद्धा जगात 1000 नाही करोडो रुपये त्याच्याकडे 8,000 रुपयाचं सोनं खाणारा माणूस जन्माला खाणार नाही. काय झालं अन्न 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 तसं संत स्वतःसाठी काही खायचं करून प्रार्थना करते. जगाला जगाने कसं मागावं, जगाने कशी प्रार्थना करावी हा आदर्श संस्कृतीचा. कारण संतांना माहिती शोधवण्या आले संत त्यांना हित जगाचे या जगाचं हित करण्यासाठी त्यांनी देवासमोर प्रार्थना केली आणि ती प्रार्थना अभंगाच्या पहिल्या Sangali
संगत काढली आणि माय बापाने त्यांचा संगत करायला आपला मुला सकाळी घरातून बाहेर पडतोय, तो कोणाच्या संगत जातोय, कोणाच्या बरोबर बसतोय हे न पाहिल्यामुळे आजचे सगळे कर्तव्य बर्बाद. त्याला मोबाईल हे एक कारण. संगत ही अत्यंत महत्वाची. जर संगत चुकली तुमची तर हे मानवी जीवन बर्बाद. कोणाचा शब्द असा आहे, या जीवनाचा उद्धारही संगतीत होतो आणि या जीवनाचा दोरा हा सुवासिक नाहीये, दोऱ्याला वास नाहीये, पण त्या दोऱ्यानं एक चांगलं काम केलं त्याने फुलाची संकल्पने दोऱ्याला केल्यामुळे तो दोरा सकाळी सकाळी सर्वप्रथम त्या समाजावर तोच दोरा सकाळी सकाळी पांडुरंगाच्या घरात फुलाची तुम्हाला हिरा माहिती का? हिरा सोनं कॅरेटवर विकलं जातं, सोनं पोळ्यावर विकलं जातं, हिरा कॅरेटवर विकला जातो, काही कोणत्यावर किंमत हे काही हिऱ्याची. पण हा हिरा वरील आहे का डुप्लिकेट आहे? काय परीक्षण आहे? मी सांगतो परीक्षण. लोहामध्ये आयरनचा गोळा असतो, त्या आयरनच्या गोळ्यावर तो हिरा मारायचा, असं घरात मारायचं. वरील हिरा त्या आयरनच्या हिरा साधू होता पण
50 वर्षापर्यंत लागणार नाही. त्याची संगत होते, त्याचा आहार चुकला, त्याचा विचार चुकला आणि मग नावाचा ग्रंथ आहे. त्यामध्ये नावात असं मत आहे, देवा तू संग सर्व संग नको तुला म्हणे क्षण नको, एक क्षण सुद्धा दुर्जनाचा संग नको 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 दुर्जनाचा संग. देवा दुर्जनाचा संग मला सर्व क्षणा होय चित्त भंग क्षणाक्षणाला तुकोबरा देवाच्या दारातच जाऊन बसले. देवा जोपर्यंत तू संमती देत नाही तोपर्यंत तू जाणारच नाहीये. अखंड दया तुझी भरते दयाची संमती मग मी तुला आणि अखंडाला बरोबर हिंदे भाई उगाच संताची बाई तुमचे शब्द आहे का न मागे न कधी काही तुझी आज्ञा जोपर्यंत तुम्हाला चांगली संगत देत नाही तोपर्यंत मी जाणार नाही. त्याची घडावी संगती कामाला घडावी संगती तुम्ही स्वतःहून करायला संगत नाही. व्याकरणामध्ये क्रियापद करणं होणं घडणं असे क्रियापद असतात. घडणं हे क्रियापद का मानलं त्याची व्याख्या असते ज्या कृतीमध्ये पुरुषाचा प्रयत्न प्रधान आहे. माणसं करतात, नोकरी करतात, शेती करतात, व्यवसाय करतात, करणे पुरुष प्रयत्न प्रधान आहे. पण ज्या कृतीमध्ये पुरुषाचा प्रयत्न चालत नाहीये तिथं दैव प्रधान आहे, प्रारब्ध प्रधान आहे, कर्म प्रधान आहे. तिथं आता करणं नाही तिथं होणं आहे. लग्न करतो आपण शेती करतो पीक घेत असतो होणे. पण ज्या कृतीमध्ये पुरुषाचा प्रयत्न चालत नाही, ज्या कृतीमध्ये दैव चालत नाही, प्रारब्ध चालत नाही, कर्म चालत नाही, तिथं फक्त भगवंताची कृपा काम करते. तिथं घडावी येते आपण म्हणून कोण जाणे कोणा घडे उपासना कोण या वचनाप्रती पावे कोणे काय उपासना करणारे आपल्याला कोण काय उपासना करते त्याकरता घडावी हे आपण म्हणते. तुम्ही पहा अनेक गोष्टी आपण जर प्रयत्न केला तर त्या मिळू शकतात. तुम्ही अभ्यास करा त्या मिळू शकतात. हा मिळणार नाही. जनावरांची भाषा अशी कार्यक्रमामध्ये तुम्ही जर विष खाल्लं लगेच आज खाऊ नका. नाही का माझा आरोग्य सोडून अंतरिक्षाला गेलं पाहिजे ना काय लगेच खाऊ नका. पण जर विष खाण्याचा तुम्ही प्रयोग केला तर तुम्हाला संदेश साधूने लक्षण खाले ज्ञानोबाची भाषा असते. ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा, भागवत वाचा. ज्ञानोबा तुम्ही सगळी आहारीकडे तुम्ही विषाला पचवू शकता. तुम्ही प्रयत्न जर केले समुद्री पायवाट समुद्रावर तुम्ही पायवाट तयार करू शकता. जगात अशक्य असणाऱ्या गोष्टी तुम्ही प्राप्त करू शकता. वारा दिसत नाहीये, वाऱ्याला रंग नाहीये, पण जर तुम्ही अभ्यास केला तर वाऱ्याच्या काठीवर तुम्ही बसू शकता. भाषा आहे तुम्ही पाला म्हणजे बसू शकता. पायी तुम्ही आकाशात स्वर्गामध्ये जाऊ शकता. भूत भविष्य परित्या साधूचे मला साधूचा तुम्ही प्रयत्न केले तर तुम्ही अमृत प्राप्त करू शकता. अमृत सेवन करण्याची फक्त चंद्रामृत
भाषा आहे. चकोरा कुत्रा अमृत पावले. पण जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही अमृत प्राशन करू शकता. आपल्याकडे किती पूर्ण आहे किती पूर्ण मला काही सांगायचं 25 पौर्णिमा पौर्णिमाच होत नाही. सांगा ना किती पौर्णिमा होतात 12 महिन्यात. कारण इंग्लिश एवढा पकडत तयार केला आहे. मराठी सगळं सुरू चालले आणि जर असा अभ्यास करतो नाशिक मुंबई संभाजीनगर पुणे अजून 20 वर्षांना तुम्हाला असं मराठीतून करता येईल. काय बोलावं सगळं जगाला कीर्तन करता का पण मराठीतून करता का. कारण इंग्लिश एवढा प्रादुर्भाव मराठीचा झालाय. मराठी खालावून 12 महिन्यामध्ये महिन्याला एक पौर्णिमा आहे. 12 महिन्याच्या 12 पौर्णिमा आहे. तर त्यामध्ये कोजागिरी नावाची पौर्णिमा आहे. काय करतो आपण आपले संधी अमृत फक्त हा पण जर तुम्ही अभ्यास केला तर चंद्रामृत सुखे रवी आस्था जाता धरेल. तुम्ही सूर्याला पकडू शकता. बाह्य सागर तरलेल. तुम्ही समुद्र करू शकता. शिवचंद्र घोष समुद्र तरले. सावरकर समुद्र तरले करू शकता. पण त्या साधूची भेट पूर्ण होईल. तुम्हाला साधूची भेट होणार नाही. मग होणारच नाही का. होणार त्याच्याची काही वर्म आहे. जर भगवंताने तुमच्यावर केली तरच साधूची भेट होणार आहे. तेव्हा तुम्हाला शब्द असे म्हणले बहु अवघड असलेले तरी जगते जर देवाने कृपा केली तरच साधूची भेट होईल. त्याकरता देव बसे तुम्ही प्रयत्न करा काहीही मिळू शकता. व्याघ्र सिंहाचे जोडे चंद्रामृत हातात घडे परी हरिप्रियाचे गाणे दुर्लभ वाक्य गाणे हरिजनाची भेट होणार नाही. आणि ही भेट फक्त देवाच्या कृपेनं प्राप्त होते. देवासमोर प्रार्थना करता देवा अशा भेटची संगती मला आणि संगती घडण्याकरता दुसरा एक मार्ग आहे की पुण्य कमावं लागते. पुण्यामध्ये 2 प्रकार आहेत. सकाम पुण्य आहे आणि निष्काम पुण्य आहे. पंगत शब्दामध्ये देतो लगेच सकाम पुण्य शिव काशी केली की लगेच सांगतो काशीला गेलो केलं पुण्य. सकाम पुण्य करू नका. निष्काम पुण्य करा. कर्म करायचे. देवाची सेवा करायची. देव भेट देत्या आशेनं पुण्य कमवा. पुण्य कमवलं तर देव भेटत. किती पुण्य लागलं आनंद पुण्य कोट्यातून कोटी लोकड्या लागती पाठो होय भेटी. अरे कोट्येमध्ये पुण्य असल्यानंतर भेट होईल. आंघोळ करा या पोळीचा कोटी निष्कामता निजदृष्टी आनंद पुण्य कोट्यानो कोटी 2 पद्धतीने अन्वय करता येतो. आनंद पुण्य कोटी पुण्य लागतं सामान्य नाही. पण नारायण भक्तसूत्रामध्ये असं म्हटलेलं महत्संपत्ती हो दुर्गम्य अमोघस्य ही संगती अत्यंत दुर्लभ आहे. सहजासहज एक होत नाही. त्याकरता जगद्गुरु आज देवाच्या घरात सत्याग्रह धर्माचा देवा देव असे ज्यांच्या मनामध्ये देव बसलेला आहे, ज्यांच्या अंतरंगामध्ये देव बसलेला आहे, त्यांची मला संगती द्या. की देव म्हणजे काय तर देवपुऱ्या नावाच्या आपल्या व्याकरणामध्ये 10 प्रकारचे आकार असतो.
सगळ्यात मोठा भाग देव म्हणजे तेजस्वी, देव म्हणजे प्रकाशमान, जो स्वयं प्रकाशमान आहे त्याचं नाव काय? देव. आणि तो देव ज्याच्या मनामध्ये बसला, कारण मन शुद्ध बुद्धी आणि अहंकार हे पर्याय शब्द आहे, त्याच्या मनात बसला, त्याच्या चित्तात बसला, त्याची मला संगत केल्या. पण देवाचे चार प्रकार आहेत. पहिला जो देव आहे तो निर्गुण निराकार देव आहे. दुसरा जो देव आहे तो सगुण देव आहे. आणि सगुणामध्ये पुन्हा तीन प्रकार आहेत. सगुण निराकार देव, सगुण साकार देव आहे, आणि मंदिरामध्ये जो देव स्थापन केला आहे त्याचं नाव आहे अर्थ स्वरूपाचा देव. पण देव असे चित्ती त्याची घरावी संपत्ती ही जर तुम्हाला प्रार्थना असेल तर तो निर्गुण निराकार ज्याच्या चित्तात बसलाय त्याची संकल्प घ्यावी, का सगुण साकार परमात्मा चित्तात बसलाय त्याची संकल्प घ्यावी, का सगुण निराकार त्याच्या चित्तात बसलाय त्याची संकल्प घ्यावी, का सगुण साकार परमात्माचे रूप आहे अर्धस्वरूप त्याची संकल्प घ्यावी, कोणत्याची संकल्प घ्यावी तुम्हाला त्याचं उत्तर येत आहे का? निर्गुण परमात्मा सगळ्या जगातील अधिष्ठान हे जगत स्वरूप आहे. आणि जगत स्वरूप असल्यामुळे जगतातलीच एक वस्तू आहे तिचं नाव आहे चित्त. जर जगत हे परमात्मा स्वरूप आहे तर चित्त ही परमात्मा स्वरूप आहे. निर्गुण निराकार परमात्मा जगत दुसरा अर्थ सगुण निराकार परमात्मा तो ईश्वर आहे. आणि ईश्वर सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे. त्यामध्ये भाषा सर्व घटीरा त्याही एक 15 अध्याय भगवान सांगतात अन्ना सर्वस्वच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये एरवी सर्वांच्या हृदयाशी मी अमुक आहे ऐशी ते बुद्धीस पुरे ईश्वर सर्व भूतानां हृदयेश्वर ब्राह्मण सर्व भूताने ईश्वर आहे. त्यामुळे तो त्यांना आपण नाव दिलं की तो अंतरंगे आज आपण सगळ्यांचा नियमन करतो. तो देव आत आहे त्यामुळे त्याची संगती आहे नाही. पण सगुण साकार परमात्मा आहे. राम कृष्ण नरसिंह रावण हा परमात्म्याची संगती घ्यावी नाही. आणि जे मंदिरात तुम्ही देवाची मूर्ती बसवली तिचं नाव आहे अर्थ स्वरूपाचा देव. तो देव आपली भक्ती त्याद्वारा देवापर्यंत पोहोचू शकेल. देवाचं जे प्रतीक आहे तो जर देव आपल्या हृदयात बसवता आला असता मंदिर बांधलेलं असते तो देवही आपलं दुःख दूर करू शकत नाही. आपल्या अंतःकरणातलं दुःख अनुभवावं असं आपल्याला वाटत असेल तर मंदिरातला देव देवघरातला देव आपलं दुःख दूर करणार नाही. त्या देवाला आपल्याला आत साठवावा लागेल. पाठवला हरी हृदय मंदिर त्याची संधी केरधार झाला सफल व्यापार. पण घरी देव व्यापारासाठी काय केलं पाहिजे? घरी देव येण्यासाठी काय करावं लागेल? दोन गोष्टी कराव्या. देव पवित्र आहे, देव व्यापक आहे, देव मोठा आहे. आणि पवित्र वस्तू अपवित्र ठिकाणी जात नाहीये. भगवंताचं वर्णन करताना विष्णू सहस्रनामाच्या प्रारंभी वर्णन केलं देव पवित्र आहे, देव मंगळाचाही मंगल आहे. आणि ही देव जर तुमच्या घरी यावा असं जर तुम्हाला वाटलं असेल तर तुमचं घर पहिल्यांदा स्वच्छ करा. त्यामुळे काम पूर्ण केले भरते. तुम्ही अगोदर काय करा? तुमच्या अंतःकरणाचे जे काम आहेत त्यांना तुम्ही बाजूला फेका. जोपर्यंत काम तुमच्या मनात येईल, जोपर्यंत क्रोध तुमच्या मनात येईल, तोपर्यंत देव तुमच्या घरात येईल. चित्त करावे निर्मळ देवनी गोपाळाला निर्मळ
पाहिलं, इकडून पाहिलं, वैकुंठातून पाहिलं, तुकाने कोणी घेतला वैकुंठातून घरी आला की मी माझं घर एवढं स्वच्छ केलेलं आहे, निर्मळ आहे, परमात्म्यानं पाहिलं, वैकुंठ सोडलं आणि माझ्या हृदय वास केला, ऐकसा राम आणि तुम्ही घर पवित्र नाही केलं, लोक काय करतात बाहेरून स्वच्छता भाषा असते नाही जर आज स्वच्छता नसेल बाहेरची प्रसन्नता किती दिवस टिकणार? बाहेरची स्वच्छता पाहिजे पण त्यापेक्षा ही अंतर्गत जास्त स्वच्छता पाहिजे. काम भाषा देशाच्या बाहेर आणि बाहेर स्वच्छ झालं बाहेरी काम वैरी आणि हे वैरी काय झालं अंतरी आणि देव एकदा घरात आला क्षेत्रसंन्यासमध्ये काय हा कोण येतात त्यावर परिसर अशी प्रतिज्ञा करायची की मरेपर्यंत गोवंतून बाहेर जाणारच नाही. बाहेर जायचं नाही कोणाला सोपं वाटते. तसं देव एकदा वैष्णवाच्या घरात आला, देव एकदा वैष्णवाच्या मनात आला, देव एकदा हृदयामध्ये आला की तो जात नाही, तो शस्त्रसंन्यास देतो, त्यावरची भाषा तरी तयार मी होणी असे सर्वसंन्यासी दया दिल्या ते उपासी तो अर्जुनाला सांगतो की मी बलवाने मी गोवर्धन पर्वताचा पुरंदर उचलला, तेव्हा तू बलवान आहे मी असं ऐकलोय, तेव्हा तू डाकट असं मी ऐकलोय, पण तू देव जर असला तर मी देव मानते का? माझ्या हृदयातून देव मान काय केलं हृदय ज्या वैष्णवांनी ज्या महापुरुषांनी देव आपल्या हृदयात साठवलाय त्यांची मला संतल्या देव श्री वृंदावन नाव ऐकत असताना त्या वृंदावनाजवळ शोधाची नावाचे संत होते. जन्म एका
दरीमध्ये पडला. भगवंतांनी माझा त्यांचा हात घेतला. काही नागळ्या दरी ना आंधळा कोणीतरी करत कसं काय मला जर दिसत असतो तरी जवळ कसं लावला असतो. भगवंतांनी जाऊन आंधळ्यामध्ये काय चांगलं आहे. आंधळी माणसं आपला हात दुसऱ्याच्या हातात देत नाही. मग काय करतात आंधळे दुसऱ्याचा हात आपल्या हातात पकडतात. सुरदास या देवाचा हात पकडला. हात पकडत देवा सांगले सोड मला जायचं मला काही सांगितलं असते हो आणि पकडलंच नाही तुला आणि पकडलं आणि पण असं आणि शक्य दुसऱ्या जेवायला जेवायला जर गेलं तर त्यांनी भाजी आपतो नाही तर कोण भाज्याशिवाय सांगितलं सोड तुम्ही आता ते पकडलं ते सोडत नाही. देवाने काय केलं आपल्या शब्द आपल्या हृदयाला मारला आणि हात चालता काढून घेतला. सुरुवातीला शांत समजायचं अरे माझ्यापेक्षा तुझ्या ताकद जास्त आहे त्यामुळे तू माझ्या हातातला हात खिसा मारून टाकला पण माझ्या हृदयातून जाऊन दाखव मग तुला पंढरपूरचा देव मानतो. शब्दाचे साठवणार आहे हृदय संपूर्ती बाहेर दाखवती आणि तुला तर मी आज साठवले पण तू माझ्या समोर आहे कुठं जाणार आहेस तू संपुष्ट हे हृदय बरोबर मोठी साठवू आता आम्ही असं हृदयापासून जाऊ शकत नाही. रामाला मार्ग भगवान रामचंद्र अयोध्येला आले. रामाचं झालं आणि कृतज्ञता या भावनेनं प्रभू सगळ्या मानवांना काही ना काही दान करतो. अधिकार आता वानवाला काही पैसा लागत नाही त्याला भात देऊन टाकला त्याला कुठली देऊन टाकली त्याला त्याला नारळ देऊन टाकलं जसा अधिकारी तसा आणि सांगितलं तुम्ही सगळे मानव सेना माझ्या होता त्यामुळे वानरा या जन्मात तुमच्या या सभेमध्ये एक पात्र जगत सीतामातेला वाईट वाटलं ते सांगितलं तेव्हा मी जनाबाईच्या भक्तला असते जनाबाईचं वर्णन केले धुंद झाला दरबार काय देवा तुझ्या दरबारात न्याय नाहीये आणि ज्याने खरी सेवा केली सेवा वेळी तिथं चोर बलीला खातोय आणि सत्यवान धर्म आहे तेव्हा हा तुझा दरबार धुंद झालाय अरे चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तिमानाचा अपमान केला तुझा दरबारात न्याय नाहीये प्रभू का अरे काय केलं नाही हनुमंतरायानं काय करायला पाहिजे होतं देवानी जी भाषा वापरली वेदांची भाषा वापरली त्यांनी सांगितलं सीता तुझे सांगतेस मला सगळं मान्य की हनुमंतरांना काही द्यायला पाहिजे पहिला सत्कार झाला पाहिजे पण ऐक सत्कार करण्यासाठी या जगताचा जो मालक आहे भगवान रामचंद्र त्याच्याकडे काहीच नाही भाषे नाही
माझे गाठी काही एक काहीच नाही माझ्याकडे. दुसरा अर्थ सांगितला, जगत सीता माता याचा आरोप ज्या आईनं आपल्याला दूध पाजलं त्या आईच्या मुक्त होण्यासाठी आपण काय करू? माझा प्रश्न आहे तुम्हाला. ज्या आईनं आपल्याला दूध पाजलं त्या आईच्या मुक्त होण्यासाठी आपण काय करू? एकच करू शकतो, तुमच्या डोक्यावर तुमच्या पाट्यावर डोकं ठेवलं एवढंच करू शकतो. याच्यापेक्षा काही नाही. एवढं तुम्ही करू शकता, याच्या डोक्यावर पाय देऊ शकता. तुम्हाला असं काय म्हणतंय की अशी काही मुळे की ज्या स्तरावर तुमचं रक्त काय झालं तिला सांगितलं नका जाऊ पुढे, मी माझ्या हनुमंतराला मी भेट वस्तू देते. क्षणच राजा नवरत्नाचा हार सीतामातेला समर्पित केला होता. तो नवरत्नाचा हार सीतामातेला समर्पित केल्यानंतर हनुमंतराय तुमच्यासाठी हा हार नाही का? हनुमंतरायच्या कुळात जन्माला ते मरकट कुळात जन्माला आणि मरकटाची जात मुळातच सैनिक त्यामुळे भाषाचे काही मरकटा समाधी माकड शांत बसल, काही माकड सुद्धा शांत बसत नसते. नाही काळाचं प्रसाद घ्या आराम बसला, काही माकड शांत बसत असते. किती आनंद करतात त्या गोष्टीला तुला, हे जग किती कुठे काय आपला प्रपंच आहे. अरे रावणाकडे कोट्यावधी घर सोन्याची होते, घरे तिथे अशा तांब्याचे शुद्ध कांचनाचे सप्त कोटी स्वभाव मला काही पाहिलं आणि एक कोणी कामात फोडलं. जगत सीता माता रागात तुम्ही जातच मरकटात नाही. अरे नवरत्नाचा हार म्हणजे एक रत्न एका पृथ्वीच्या मोलाचा आहे आणि हा हार माझ्या बापाने मला घातलाय, तो मी तुला समर्पित केलाय आणि काय पाहतो पुढून त्याच्यामध्ये. तरी सांगितलं आई मी याच्यामध्ये रामचंद्र प्रभूला शोधतोय. मनात तुझा त्रास आहे का? त्याने सांगितलं जर या देहात काम नसेल यालाही बाजूला दाखव. हनुमंतराने आपली छाती आणली. आज सीता माता आणि लक्ष्मण दिसले. ऐका, जर तुम्ही वाराणसीला कधी गेले, काशीला कधी गेले तर विश्वविद्यालय आहे BHU नावाचं
प्रारंभ केला त्यांनी सर्वांना पाहिजे पवन अंतमय संकट हरण मग काय राम खडसिता सहित हृदय नाही या हृदयामध्ये मी त्यांना अखंड बसलोय ज्यांनी अखंड देवाला बसवलं त्यांनी मला वासनेमध्ये झाले आणि माझी अशी वासना आहे की तुम्ही पूर्ण करा त्या कलियुगात काही करता येईल ब्रह्मचारी राहणं सगळ्यात कठीण राहिलोय आपला दुसरा काही यात नाही फार आणि आश्रमात राहतो आमच्याकडे आलात ना 4 वर्ष शिकार नोकरी करा तर तुम्ही ब्रह्मचारी देणारा काळ आणि व्रत आमचा अनुभव ब्रह्मचारी राहण्याचा काही मर्यादा आहे पुरुषाला काही योग साधने त्याला ब्रह्मचारी राहता येतो स्त्रियांनी ब्रह्मचारी राहू त्यांना राहू आणि केवळ बोलावं कारण बोलावं सुद्धा लगेच बोलतो महाराज असं कसं काय बोलतो जिवंत बोलत नाही पण स्त्रीला ब्रह्मचारी राहणं शास्त्र अपवाद करावे अपवाद मुक्तावे आणि अपवादाला नेमून लक्षात ठेवा हिमालयामध्ये पहिलं ब्रह्मचारी अवस्थेत केलं आचरण सिद्ध ब्रह्मचारी आजारी पडली
नातीने डोके तरी शकते हे सगळं झाल्यानंतर त्या बाईने विचारलं काय सेवकांना की जो वैद्य आहे तो बाई का पुरुष आहे सेवकाने सांगितलं तो पुरुष वैद्य आहे काय आलेला वैद्य पुरुष होता आणि पुरुषाचा स्पर्श असा असतो का एवढाच विचार मनामध्ये आला आणि शरीर पुढला वेश्या व्हावं लागलं वासना कठीण भागवतामध्ये जडभरत नावाचा राजा तप करण्यासाठी आज्ञा केला अचानक एक हाताचं पेटून मिळालं एवढं प्रेम केलं त्याच्यावर जेवायला म्हटलं की त्याला देव घालायचं त्याच्या पाठवून हात करायचा बाहेर जायचे एक दिवस ते खरंच सगळ्यांचे हाताबरोबर बाहेर घेऊन केलं आणि ते एवढे वेळे झाले आणि या ध्यानामध्ये परिणाम काय झाला वर्णन केलं नाथाने जड भरतराजा हरणी भागला आपण तप करायला होतो आपण भजन करायला आलो अरे आलतो मुक्त होण्यासाठी पण हल्लीचा मग काय करत त्याग केला पाहिजे कधीतरी पाणी प्यायचं कधीतरी पाणी प्यायचं आणि शरीर मिळालेला त्याला या त्यालाही सोडायची इतकी वासना करण्याची तो वासनेचे दोन प्रकारे एक सद्वासना आहे एक दुर्वासना आहे दुर्बुद्धी दे म्हणा आणि सद्बुद्धी तैसी दुर्लभ सद्बुद्धी जे परमात्मा अवधी तैसा गंगेशी उदरही निरंतर देव प्राप्त व्हावा ही सद्वासना आहे ज्ञानेश्वरी वाचावी सद्वासना आहे भजन करावं सद्वासना आहे ही वासना देवा तुका म्हणे पाया पाशी येईल तैशी वासना येईल तैशी वासना येईल तैशी वासना तुका म्हणे पाया पाशी येईल तैशी वासना येईल तैशी वासना येईल तैशी काही लोकांचं तिकीट आहे इथं बंद नाही तुमचं दाखवण्याची गरज नाही
ज्याचे घडावे संकट त्याला तिसऱ्या धर्मामध्ये स्वतःला हरिजनाशी भेटली. जे हरिला स्वरूप आहे, जे हरिला प्राप्त झालं आहे, अशा वैष्णवांची हरिजनाच्या मनात भेटली व्हावी. पण ती भेट कशी व्हावी? हो अंग संग कृती. कसं शक्य? तुम्ही पांडुरंगाच्या मंदिरात जरी गेले तरी तुम्हाला अखंड मंदिरात थांबून दिलं जात नाही. तर 11:30 असेल आरती पांडुरंगालाही कृती लावावं लागते. ज्ञानोबांच्या समाधीमध्ये तिथेही ज्ञानोबांच्या शरीराची संगती काही कामाची. जगद्गुरु तुकोबाराची संगती हवी आहे, ती विचारांची संगती हवी. देवा ज्यांचे विचार चांगले आहे, पवित्र विचार आहे, त्या विचाराची आणि माझ्या विचाराची जोड व्हावी, ती मला संगती हवी. तुकोबाराचं ठीक आहे, तुझी प्रार्थना आहे. पण आम्हाला हे सांगा की ज्या वैष्णवांच्या संगतीची प्रार्थना करतात ती एवढी महत्वाची. देवा या जगात खरं जर काही असेल तर फक्त वैष्णवांच्या संगतीत राहणं महत्वाचं आहे. अभंगाचं शेवटचं तुम्ही अभ्यास करा. श्रीमंताच्या दारात मालक होण्यापेक्षा संतांच्या दारात साखर केव्हा एक म्हणणार. देवा संत समागम एखादी बरी हवे त्याची बरी. आणि श्रीमंत मालक होण्यापेक्षा संतांच्या देवा संत संगतीने पूर्ण झाला मोह रसला माया बिंदू अंधकारातला मोह संतांच्या दर्शनावर हरिपाठ रोज तुम्ही करता. असे प्रवेश संतांची संगती मनोभागती ऐकू शब्द अकरावा श्रीमती केले आणि या जगातला सगळ्यात मोठा लाभ, जगातला नाही त्रिभुवनातला लाभ, स्वर्गामध्ये पाताळातला सगळ्यात मोठा लाभ जर काय असेल तर काय करतात काय करतात संत? हे संत हा लाभ प्राप्त करून देतात. संत दर्शने हा ज्ञानोबाराय आणि तुकोबाराय काय करतात? यांच्या दर्शनानं पांडुरंग नामाची प्राप्ती होते. हा सगळ्यात मोठा लाभ संत संगतीत आहे. त्यामुळे संतांकडे संसाराची अपेक्षा असे कथा आहे. हनुमंतरायांच्या दारात जाऊन त्यांनी साखर घातला.
आई मला पडदा नाही, मला पडदा कोण तुम्हाला? मला पडदा असता असता अंगावरचा टोटल जेवढे करते तेवढे बोलले एवढा पडदा असेल. आणि हाही मलाही बोलत करतोय 3 वर्षापासून पाळायला चालूच आहे. म्हणून मान तुझे हात करणार कमीत कमी आपण तरी बोलत वेगळा काहीच आहे पुस्तकापर्यंत काय सांगू माझ्या. अरे माझ्या गावातला, माझ्या गल्लीतला, माझ्या घरातला एकही माणूस मोकळा राहिला नाही. सगळ्याचे लग्न झाले आणि मी एकटाच मिळाला राहील. माझं लग्न करून द्यायचं बस. ही प्रार्थना आहे का? अशी प्रार्थना करू नका. असली मागणं अशी प्रार्थना करू नका. प्रार्थना ही करा. हो, या देहामध्ये आल्यानंतर आम्हाला असं पद प्राप्त झालं पाहिजे आयुष्याच्या साधने आणि ही पदवी प्राप्त झाली की काय होणार? नरगे मरावे ऐसा ठाव देवे मरणार्थी सुखी काया विचारया निश्चय नासुनिया धरती सहजस्थिती भोगाची मरण माझे मरोने केले खंड केले अमर. अशी प्रार्थना जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणावर करा. जगद्गुरु तुकोबारायांची पूर्ण करते अशी तुमच्यासाठी माझ्यासाठी प्रार्थना करू. तुकोबारायांना प्रार्थना करू. जगद्गुरु तुकोबाराय आम्हा सगळ्यांना निरोगी आयुष्य द्या, उदंड आयुष्य द्या. सगळ्यांचं आमचं कल्याण करा. सर्वे सुखी राहा. सर्वे सुखी करा. सर्वे भद्राणी पश्यन्तु मा कश्चित् गोपाल
ज्ञानात दिलं त्यांच्या या कीर्तन सेवेबद्दल संत शिरोमणी तुकाराम महाराज मंडळ शब्दशः होणे भाविकांना आज ज्या महात्म्याचं नियोजित सेवा होती ती आज श्री हरी महाराज खेळकर यांची सेवा उद्या होणार आहे आणि ज्यांची सेवा उद्या होती ते हरिभक्तापरायण राम महाराज शास्त्री या महात्म्याची सेवा आज झाली असं जवळचा नियोजनामध्ये बदल करण्यात आलेला आहे. उद्याचं कीर्तन श्री हरिभक्तापरायण हरी महाराज खेळकर आळंदी यांचा होईल. आजचा जागर शिवप्रासादी भजन मंडळ घाटला यांचा होईल. उद्याचा जागर श्रीरामप्रासादी भजन मंडळ वाशी नाका यांचा भाविकांना संत शिरोमणी तुकाराम महाराज वैकुंठ गमन सोहळा कीर्तन महोत्सव संत शिरोमणी तुकाराम महाराज मंडळाच्या विद्यमाने गेली 55 वर्ष अगदी सुंदर आणि देखणं अशा नियोजनामध्ये मंडळ करत आहे. गेली 55 वर्ष तुमच्या अनुभव सहकार्याच्या जोरावर मंडळाची प्रदीर्घ आणि यशस्वी अशी वाटचाल आहे. म्हणूनच गेली 55 वर्ष संत शिरोमणी तुकाराम महाराज मंडळाच्या वतीनं ज्ञानदानाचं आणि अन्नदानाचं पवित्र कार्य या ठिकाणी संपन्न होतंय. आणि या सर्वात म्हणजे सगळ्यात मोलाचं सहकार्य जर कुणाचं असेल तर इथे जमा होणारा हा समाज आणि संत शिरोमणी तुकाराम महाराज मंदिरासमोरच्या धर्म मंडपातली मायबाप जनता तुमच्या सर्वांच्या अनुभव सहकार्याच्या जोरावर संत शिरोमणी तुकाराम महाराज मंडळाची 55 वर्षाची यशस्वी वाटचाल मंडळाने केली आहे. म्हणूनच सज्जनांनो, अन्नदानामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं. या पवित्र ज्ञानदानामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं आणि या परवानगीचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा अशी संत शिरोमणी तुकाराम महाराज मंडळाच्या वतीनं आपल्याला नम्र विनंती आहे. भाविकांना अतिशय महत्वाचं कल्याण नाही करता आलं तरी चालेल, रक्तदान नाही करता आलं चालेल, परंतु पवित्र असं श्रेष्ठ असं अन्नदान आणि अन्नदानात खूप ताकद आहे. म्हणून या आपल्या आयुष्याचा जर बॅलन्स वाढवायचा असेल तर या देहरूपी मोबाईलचा रिचार्ज आपल्याला अन्नदान स्वरूपातून करावाच लागेल, तरच आपल्या आयुष्याचा बॅलन्स वाढेल. असो आपण या पवित्र कार्यामध्ये आपण सर्वजण सहभागी व्हाल, ज्ञानदानामध्ये सहभागी व्हाल आणि आपली सर्वांची उपस्थिती संत शिरोमणी तुकाराम महाराज मंडळाला खूप प्रार्थनीय आहे. आपली सर्वांची उपस्थिती आमच्यासाठी खूप मोलाची आहे. असो भाविकांना संत शिरोमणी तुकाराम महाराज मंडळातील सभासदांना कळविले येते की आज रोजी कीर्तन सेवेनंतर सभासदांची मीटिंग आयोजित करण्यात आलेली आहे. तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे ही विनंती. संत शिरोमणी तुकाराम महाराज विजयोत्सव निमित्ताने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहातील आमचे रेग्युलर याप्रमाणे महादेव आनंद सूर्यवंशी 301 रुपये, यशोदा नर्सिंग सेंटर दादोजी कोंडलेनगर घाटला 501 रुपये, श्री रोहन छगन जाधव खटाव जिल्हा सातारा 511 रुपये, जसविता गणेश शिंदे 1000 रुपये, प्रकाश ज्ञानदेव सुरळे 501 रुपये, श्री हरिभाऊ भीमाजी घोडेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे 505 रुपये, सुनील लक्ष्मण दाते 501 रुपये, विकास सुळे 501 रुपये, श्री चैतन्य जयवंत साळवे 500 रुपये, आई वडिलांच्या स्मरणार्थ श्री शिवराम गणपत पवार 501 रुपये, श्री साईराज नामदेव साळुंके 551 रुपये आणि श्री अभिमन्यू जाधव 501 रुपये या सर्व दानशूर देणगीदारांचं